आज या ठिकाणी आपल्याकडं येणाऱ्या 23 तारखेला होत असणाऱ्या आपल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्याच्या करता प्रचार सभेच्या निमित्तानं या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेसपासून साहेब तुम्ही सगळ्यांच्या वतीनं ज्यावेळेला माझी उमेदवारी म्हणून या ठिकाणी घोषणा केली, तर घोषणा केल्यापासून आम्ही वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गावामध्ये फिरत आहोत आणि त्या निमित्तानं अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये गावागावामध्ये छोट्या मोठ्या बैठका घेतल्या, मेळावे घेतले आणि त्या निमित्तानं तिथं प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे मला दोन शब्द बोलायचे, माझ्या भावना व्यक्त करायच्या आणि तो शेतकरी वर्ग पुढे येतोय आणि पुढे येत असताना बोलत असताना आज प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक गावामध्ये मग तो कुठलाही माणूस कुठल्याही जाती धर्माचा असो, साहेब तो तुमच्या बाबतीत ती कमतरता आज प्रत्येक जण या ठिकाणी मनामधून बोलून दाखवतो की आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं साहेबांची आवश्यकता आहे, साहेबांच्या विचाराची आवश्यकता आहे। आणि आज कुठेतरी ते आम्हाला साहेब दिल्लीत नसल्यामुळं, त्या कृषी खात्यामध्ये मंत्री नसल्यामुळं आज आम्हाला प्रत्येक पावलोपावली आज आम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं, आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगाला आम्हाला वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं। हे प्रत्येक शेतकरी वर्ग आज बोलू लागलेला आहे आणि बोलत असताना आज आपण पाहतो की नुसतं बोलायची गरज नाही, आपण देखील डोळ्याने पाहतोय की आपल्या आज एक पेपरमध्ये मी सकाळीच वाचलं की आता सगळ्यात भयानक परिस्थिती सगळ्यात जास्त टँकर या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे। पण पाथर्डी तालुक्याने आपण जर पाहिलं तर गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त तिथं सभा झाल्या असतील, सगळ्यात जास्त भाषणं तिथं झाल्या असतील आणि सगळ्यात जास्त घोषणा या त्या पाथर्डी तालुक्यात झाल्या असतील, पण अद्यापपर्यंत त्या पाथर्डी तालुक्याला सुद्धा काही मिळालं नाही। आज एका पेपरला मी सकाळीच बातमी, सगळ्यात जास्त पाथर्डी, मला वाटलं काहीतरी चांगलं असेल, सगळ्यात जास्त काहीतरी मिळालं असं असेल, पण ते होतं टँकर, पुढे वाद टँकर जास्त चालू आहे, सगळ्यात जास्त दुःख वाटतं कुठेतरी। ह्या भागामध्ये आपण पाहतो की स्वर्गवासीय गुले पाटील साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत क्षितिज भैया गुलेपर्यंतची ही पिढी ह्या तालुक्यामध्ये काम करते। आज छोट्या मोठ्या सत्ता, ह्या पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, छोट्या मोठ्या सत्ता आज आपल्या ताब्यामध्ये आहेत, पण त्याला खऱ्या अर्थानं कुठेतरी काम करत असताना मर्यादा आहेत। आज आपल्याला कुठेतरी प्रताप काका आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी आपला शेवगाव पाथर्डी मतदारसंघ असेल, या मतदारसंघापासून आपल्याला कुठेतरी लोक सांगतात की इकडची काय अडचण नाही, तिकडं अडचण नाही, तिकडं पहा, पण खऱ्या अर्थानं आज ही तुम्हाला सांगतो ही निवडणूक आता आपल्याला हे सगळे मंडळी आज व्यासपीठावर बसलेले आहेत, हे व्यासपीठावर बसत असताना चर्चा करत असताना प्रचाराच्या निमित्ताने येत असताना तुम्हाला सांगतो की आज ही निवडणूक म्हणजे काय फक्त एकदा पक्षापुरते मर्यादित राहिलेली नाही, ही आज आपल्या प्रत्येकाच्या एका प्रश्नाची, प्रत्येकाच्या आज उद्याच्या येणाऱ्या अस्तित्वाची, प्रत्येकाच्या येणाऱ्या उद्याच्या स्वाभिमानाची ही खऱ्या अर्थानं निवडणूक आहे। आणि ज्या वेळेला अभंग साहेब तुम्ही जे सांगितलं की आम्हाला माहिती नव्हतं की हे कार्ट आहे, काय म्हटलं तुम्ही, काय लेकरू, काय खोडील, काय काय असेल ते तुम्ही सांगितलं। खरं तर त्यांनी भाषण करत असताना, मनोगत व्यक्त करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता दम देण्याचं काम केलंय की मी जे माझं काम करल मी त्याला मदत करल आणि मी जे माझं काम करणार नाही म्हणे मी त्याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीपर्यंत करेन। तुम्हाला सांगतो घनश्यामांना आज तुम्ही सगळे मंडळी व्यासपीठावरती आहात, एवढी मोठी ताकद आज माझ्या मागं आहे आणि उद्याच्या 23 तारखेच्या माध्यमातून ह्या ताकदीबरोबर तुम्ही ताकद उभा केली तर तुम्हाला सांगतो कोणाला घाबरायची गरज नाही, हा संग्राम तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो उभा राहील। खरं तर ह्या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून ह्या मंडळींनी राजकारण करत असताना जरी इकडं नसले, वेगवेगळ्या सत्ता केंद्र होते, पण कधी त्या सत्तेचा फायदा ह्या सर्वसामान्य माणसापर्यंत कधी येऊ दिला नाही। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं त्यांची आता किती पिढी, 4थी पिढी आहे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला सांगतो आत्ताचे पंतप्रधान वगळता प्रत्येक पंतप्रधान त्या गावामध्ये आले, गावामध्ये नाही आले, तुम्हाला सांगतो फक्त त्यांच्या संस्थेच्या हातच आले आणि वेगवेगळा फायदा त्या पंतप्रधान किंवा इतर नेते मंडळींचा त्या फक्त संस्थेकरता घेतला, पण आजपर्यंत जनतेकरता तो फायदा कधी त्यांनी मिळू दिला नाही। ते हेलिकॉप्टर बाहेरून यायचं, तिथं उतरायचं आणि तिथूनच परत जायचं, पण जनतेला कधी त्याच्यामधून तुम्हाला सांगतो ते म्हणते ना, म्हणे ना 4 उमल्या घे, मी तुम्हाला सांगतो 4 नाही 10 बोट तुपात होते,
पण त्यांचे शितोडे सुद्धा बाहेर जनतेपर्यंत त्यांनी कधी येऊ दिले नाही. कुठतरी त्या सत्तेचा लाभ या सर्वसामान्य माणसाला कधी होऊ दिला नाही. आजपर्यंत फक्त त्या संस्था मोठ्या केल्या. त्यांनी सांगावं की आजपर्यंत तुम्ही कोणत्या माध्यमातून हे सगळे मंडळी आल्यानंतर तुम्ही कुठला जनतेपर्यंत त्याचा फायदा येऊ दिला. त्या संस्थेला तुम्हाला सांगतो की 100 एकरची जमीन देण्याचा निर्णय तिथे झाला. शेतकरी वर्ग बाजूने राहत होता. त्या शेतकरी वर्गाला खाली केलं, दादागिरी केली आणि 200 एकर तुम्हाला सांगतो 200 एकर जमीन त्या ताब्यामध्ये घेतलेली वेळत घाटामध्ये. ज्या ज्या वेळेला आम्ही आता मतदारसंघामध्ये दौरा करतो, फिरतोय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये डॉक्टर असतो आणि डॉक्टर असताना डॉक्टर आम्हाला कुठेतरी एखादा पुष्पगुच्छ घेऊन भेटतो किंवा स्वागत करण्याकरता भेटतो की बरं झालं आता तुम्ही आलेत. डॉक्टरला विचारलं आता काय तुमच्याकडे पेशंटची परिस्थिती, भरपूर पेशंट आहे म्हणतात. आम्ही म्हणणार शिबिर झाले ना, पेशंट बंद झाले असतील. अरे ते कशाचे पेशंट, काय शिबिराचा काही फायदा झाला नाही. खऱ्या अर्थानं फक्त तपासणी करतात आणि तपासण्या जरी झाल्या तरी तुम्हाला सांगतो की त्या प्रताप काकांनी सांगितलं की तुम्हाला बंधनकारक आहे, तुम्हाला ते रेकॉर्डर घ्यावं लागतं आणि तुम्ही जे काही शिबिर घेता त्याचा सरकार तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याचा मोबदला देण्याचं काम हे सरकारच्या वतीने होत असतं. त्याच्यामुळे तुम्ही काही जनतेवरती उपकार केलेला नाही आणि त्या माध्यमातून आज जर तुम्ही गेलेत, आजच्या दिवशी जर तुम्ही आता इथून उठल्यानंतर तुमचा कुठलाही रुग्ण घेऊन तुम्ही आज त्या संस्थेमध्ये तिथं उपचार करण्याकरता जर गेलात तर तुम्हाला सांगतो आता पेशंट तर आपण काय 2 व्हीलरवर नेत नाही 2 चाकीवरती. पेशंट आपण कशात नेतो, कशामध्ये नेतो पेशंट? ती गाडी एकदा तुम्ही आत गेटच्या आत गेली तुम्हाला सांगतो 10 रुपयाच्या पावतीपासून सुरुवात आहे. पार्किंगचे पैसे 10 रुपयाची पावती आणि पावती बाहेर येताना तुमच्या हातून परत घेते. ती काय बाहेर पावती सुद्धा बाहेर येऊन देत नाही गेटच्या. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही जाऊन तपासा. ही फक्त तुमच्याकडे यायचं म्हणजे शिबिर म्हणजे काय आपल्या सेवेकरता शिबिर नव्हतं, हे सगळे राजकीय शिबिर झाले आणि तुमच्या आमच्याला भाषण करण्याकरता शिबिर वापर केला. त्यातून सांगण्याचा उपयोग केला की आता मी बॅगा घेऊन येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या खालपर्यंत तुमचा बंदोबस्त करणार आहे असा दम देण्याकरता खऱ्या अर्थाने शिबिर आजपर्यंत आपल्याला झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नावरती आवाज उठवायचा आहे. कुठेतरी उद्याच्या काळामध्ये आपल्या प्रत्येक तालुक्यामधील वेगवेगळे प्रश्न आहेत. आज आपल्या शेवगाव सारख्या भागामध्ये खरं तर जायकवाडीच्या पाण्याबाबतचा प्रश्न आहे. याच्या बाबत देखील त्यांनी या तालुक्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जा, ते पाणी तिकडे जाऊ देऊ नका, ते पाणी तिकडे आता खाली सोडा, इकडून आम्ही पाणी सोडणार नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका अगदी न्यायालयापर्यंत लादण्याचा प्रयत्न या शेवगावकरांच्या विरोधामध्ये या मंडळींनी पूर्वीच्या काळापासून केलेले आहेत. याचा देखील आज विचार आपण या आपल्या शेवगाव तालुक्यातील जनतेने आज करण्याची आवश्यकता आहे. आज येतात बरेच मंडळी येतात, प्रचाराच्या निमित्ताने येतात, वेगवेगळ्या सभा होतात, वेगवेगळ्या सभांच्या निमित्ताने आपल्याकडे काही लोक संबोधित करण्याकरता येतात. पण हे सगळे लोक येत असताना काही काही जण नातेवाईक देखील काढतात की आता आपलं नातेवाईक असं आहे, आपलं तिकडून नातं लागतं, इकडून नातं लागतं. पण तुम्हाला सांगतो त्या नातेवाईकाला सांगा की आता ही निवडणूक, येणाऱ्या 23 तारखेची निवडणूक ही नातेवाईकाची निवडणूक नाही, ही आमच्या शेतकरी हिताची निवडणूक आहे. आदरणीय पवार साहेबांना ताकद देण्याची निवडणूक आहे. आदरणीय या प्रत्येक वर्गाला, आपल्या जनतेला, या दक्षिण भागाच्या स्वाभिमानाची निवडणूक हे खऱ्या अर्थानं तुम्ही आता येणाऱ्या 23 तारखेपर्यंत तुम्ही आपल्या प्रत्येक नातेवाईकाला सांगण्याचं काम करा. आणि त्या माध्यमातून आज कुठेतरी उद्याच्या काळामध्ये आज आपल्या प्रत्येकाला या प्रत्येक तालुक्यामध्ये काम करत असताना एक स्वातंत्र्य असलं गेलं पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, जिल्हा परिषद असेल किंवा त्याच्या माध्यमातून आज आपण विधानसभेपर्यंत असेल, हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य या उद्याच्या काळामध्ये अगदी तुम्हाला सांगतो की आज आपण जर हा बंदोबस्त आजच्या वेळेला केला नाही तर अगदी तुम्हाला सांगतो आपल्या दूध संकलन केंद्रापर्यंत हे आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे हे लोकांचा इतिहास, हा अनुभव या ठिकाणी खऱ्या अर्थानं आहे. अनेक मंडळी आजच्या देखील सांगत आहेत की या पद्धतीने आपण सगळेजण आज काम करत आहेत. काँग्रेस पक्ष देखील असेल, इतर मित्र पक्ष आज आपल्याबरोबर या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये एक अत्यंत पुढाकार घेऊन आपल्याबरोबर आज प्रत्येकजण काम करतोय. आणि आज मी देखील खऱ्या अर्थानं या नगर शहरामध्ये आम्ही काम करतो. गेल्या काही वर्षामध्ये आम्ही काम करत असताना तिथं नगरसेवकपासून, महापौरपासून तर आज गेल्या 4.5 वर्षापासून त्या विधानसभा मतदारसंघाचं देखील प्रतिनिधित्व करण्याची संधी मला नगरकरांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खरं तर 2014 मध्ये मिळाली. आणि त्यावेळेस देखील तुम्हाला सांगतो की आज माझ्यासारख्याला ते विचारतात की तुमचं काय काम आहे. तर या सभेच्या निमित्तानं मी सांगतो की आज मी जरी नगर शहराचं प्रतिनिधित्व करत असलो, नगर शहरामध्ये जरी काम करत असलो, तरी सांगतो की 2017 मध्ये ज्या वेळेला या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित झाला की सगळ्यांनी आम्ही भूमिका घेतली
की आता खऱ्या अर्थानं आपल्याला कुठतरी सरकारमध्ये येण्याच्या अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेला आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल तर आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू. पण तुम्हाला सांगतो कर्जमाफी झाली नाही. आम्ही 2 अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं आम्ही लोकशाही मार्गाने देखील तिथं प्रयत्न केला. तिथं आम्ही मागणी केली की तुम्ही पूर्ण कर्जमाफीची आम्ही घोषणा केली, तर त्या माध्यमातून तुम्ही पूर्ण घोषणामाफी करावी, पूर्णतः कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी. आणि त्याच्याकरता देखील तुम्हाला सांगतो की आम्ही त्या विधान भवनामध्ये तिथं या आपल्या शेतकऱ्यांकरता कर्जमाफी व्हावी याच्याकरता तिथं आंदोलन केलं. तुम्हाला सांगतो की आज जे मला प्रश्न विचारतात की यांनी शेतकऱ्यांकरता काय केलं, तर तुम्हाला सांगतो निलंबित होणारा हा संग्राम जगताप त्या विधान भवनामधून तुमचे विरोधी पक्ष नेते कधी निलंबित नाही झाले. संग्राम जगताप, राहुल जगताप आणि वैभव पिचड तिन्ही आमदार राष्ट्रवादीचे हे खऱ्या अर्थानं तिथं निलंबित झाले त्या विधान भवनामधून की तिथं तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भांडत होते. आणि उद्याच्या काळामध्ये खरं तर आज एक अत्यंत चांगल्या प्रकारच्या पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे आज या देशामध्ये एक सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि ह्या संपूर्ण भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सहकाऱ्यांचा आज कुठेतरी बंदोबस्त करण्याकरता हे एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीनंतर मला नाही वाटत की आज तुम्ही सगळे बरोबर राहिले तर उद्या कुठलं आंदोलन देखील करायची वेळ हे आपल्या संपूर्ण मतदारसंघावरती कोणावरती येईल. कारण की पवार साहेब त्या कुठेतरी परत एकदा त्या खुर्चीवर आपल्याला बसताना पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत कुठेतरी आज आपल्याला मदत होत असताना आपल्याला उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. आज खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला जायचंय, मतदारापर्यंत पोहोचायचंय. खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी, थोडा वेळ आहे. तर मी एक आज या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने देखील आपल्याला विनंती करतो की खऱ्या अर्थानं या 23 तारखेपर्यंत आम्ही होईल, 21 तारखेपर्यंत प्रचार आहे, 23 तारखेला मतदान आहे. तर या निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला जितकं शक्य होईल आम्ही शेवटच्या माणसापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत आमचा पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न उमेदवार म्हणून माझा राहील. पण जरी त्याच्यापर्यंत मी पोहोचतो नाही तरी तुम्हाला सांगतो एकदा जर तुम्ही संधी ही संग्रामला दिली तर हा दक्षिणेचा संग्राम पुढचे 5 वर्ष तुम्हाला सर्व्हिस देण्याचं काम या निमित्तानं करेन हे आश्वासन मात्र तुम्हाला मी प्रत्येकाला आज या निमित्तानं देतो. अधिकचा वेळ घेणार नाही, एवढंच आजच्या निमित्तानं बोलतो. आणि साहेबांनी या ठिकाणी आपल्याकरता वेळ काढला, आपल्या तालुक्याकरता वेळ काढला, आपल्या संपूर्ण या ठिकाणी मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता आले. तर अंतःकरणापासून त्यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.